हा सामना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायचा आहे. महाराष्ट्र झोन 3 संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्यांदा निर्णय कालपासून आपण पाहतोय. लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल यावेळेस वेगाने टाकलेला बॉल होता. टप्पा पडला, बाउन्स होता या चेंडूमध्ये. पाहिजे तेवढं आपण पाहिले गेले तर बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकलेली नाही तनवरजी. या मुकाबले की शुरुआत हो चुकी है। अंकित कल्की ने पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर डाली है। विकेट टेकिंग एबिलिटी है इस गेंदबाज के पास। वेरिएशन बॉल इथे रिलीज केला, टप्पा पडला, आतल्या बाजूने आला आणि तिथे मात्र बघायचंय फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर मात्र शोधता आलेलं नाहीये. हा चेंडू मात्र इथे आपण बघितलं गेलं तर सरळ विकेट कीपरकडे जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल इथे मैदानामध्ये. त्यानंतर मात्र आलेली विकेट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघायचे दाखल इथे होतील. अजिंक्य देशमुख संघाचे कॅप्टन. आता मात्र संघनायक विरुद्ध संघनायक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढाई मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निलेश जाधव भिंताडे, त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर आयुष रॉकर्स, रेनबो इव्हेंट, ITCF टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया 6 चे बॉल आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. एक सिंहगड इन्स्टिट्यूटचा आपण पाहिले तरी पुण्याची पुण्य नगरी म्हणून ओळखली जाणारी ही नगरी आणि त्या नगरीमध्ये आपण पाहिलं तर विविध राज्यातून आज संघाचं आगमन देखील झालंय. पहिल्याच मॅच तमिळनाडू विरुद्ध उत्तराखंड या दोन संघांमध्ये काय मॅच रंग रही है। काफी रोल हुआ है, एक्स्ट्रा बाउंस मिल रहा है गेंदबाजों को और इसका फायदा गेंदबाजों ने उठाया भी है। पहली कामयाबी मिल चुकी पूर्वांचल को और एक बार फिर से एक्स्ट्रा बाउंस। रेड सॉइल पर यही एक विशेषता होती है। शुरुआत में अगर आप गेंदबाजी करते हैं एक तेज गति के गेंदबाज के तौर पर तो आपको अतिरिक्त रफ्तार मिलती है, उछाल मिलता है। यहाँ पर उसका फायदा उठाने की कोशिश है कप्तान अंकित कल्की के द्वारा। बढ़िया शुरुआत पूर्वांचल के लिए। अजिंक्य एक बार फिर से गेंद हवा में है, क्या एक और सफलता मिलेगी? रवि बनारस के हाथों में गेंद समाई है। दूसरी कामयाबी अंकित कल्की के नाम। फिर से उछाले थी गेंद, एक क्रॉस खेलने चले गए थे, बल्ले का सिरा लगा और गेंद कवर पॉइंट की दिशा में गई। दायरे के ऊपर एक आसान सा कैच रवि बनारस के द्वारा। आता मॅच कडे आपण पाहिजे पुन्हा एकदा ज्या प्रकारचे आपण पाहिले तर अंकित कल्की यांचा आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचा स्पेल मात्र ज्या प्रकारचा तो दाखवतोय, व्हेरिएशन दाखवतोय. विशेषतः आपण पाहिले गेले तर त्या वेगामध्ये असणारं त्याची कटर गोलंदाजीचा आपण पाहिलं तर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्वांचल संघाचे आपण पाहिलं तर मिस्टर श्रीहरी आणि त्याचबरोबर वर्षाश्री वस्तवा टीम ओनर आहेत आणि त्याचबरोबर पाहिले गेले तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र झोन 3 संघाचे आपण पाहिले तर टीम ओनर आदित्य शर्मा. म्हणजे टीम ओनर अनवरची भूमिका फार महत्वाची असते कारण टीम ओनर पुढे येतात, संघ मालक पुढे येतात आणि म्हणून तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलचं क्रिकेट हे खेळण्याची ती नामी संधी मिळते. परंतु अंकित कल्की कॅप्टन फ्रॉम लीडिंग फ्रंट हे वाक्य आपण ज्या प्रकारे संबोधतो ना आणि अभि चव्हाण इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आता मात्र दाखल ते होतील. आउट कोण होईल तर मैदानामध्ये बघायचंय. विश्वजित राजपूत हे मात्र आउट होतील. 5 चेंडू आता टाकले अंकित कल्कीने. बघायचे मैदानामध्ये 2 विकेट मिळवल्या, एकही धाव नाहीये. वेगाने टाकलेला बॉल यावेळेस मात्र बघायचं मैदानाच्या आतमध्ये मात्र ज्या धावेला ब्रेक लागला होता तिथे मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपामध्ये मैदानामध्ये दाखल झाले अभि. 4 रन. चौकी तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. अत्यंत महत्त्वाचा सामना आणि 65 पर्यंत जाऊ हा या ठिकाणी निश्चित उर्वरित 30 षटकामध्ये होईल का ती पाहूया. व्हॉट यू कम बॉक्स. 23 पे 6 विकेटें। मिर्जा की जोड़ी क्रीज में मौजूद है पर अभी तक बल्लेबाजी में दमखम दिखा नहीं है महाराष्ट्र की। टिक के रुक करके दृढ़ संकल्प की जरूरत है। अंकित कल्की की वेरिएशंस को पढ़ना आसान नहीं है बल्लेबाजों के लिए। इनके पास रफ्तार भी है, चेंज ऑफ पेस करना जानते हैं। अगर एक गेंद 140 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से डालते हैं तो दूसरी गेंद 110-108 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से डालने की काबिलियत है। यही वजह ऐसी ये बहुत घातक रहते हैं बल्लेबाजों के लिए और इनकी गेंदें काफी घूमती है। वेरिएशंस बहुत अच्छी इनके पास। इस बार हाफ ट्रैकर गेंद फिर से। सुमित अगर आप ध्यान दे गेंदबाजी पर ध्यान दे, पिछले दिन के खेल पे ध्यान दे, आज के दिन के पे ध्यान दे,
जो हाफ टेकर गेंदबाजी हुई बैक ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ गेंदों पर बल्लेबाजों ने विकेट गंवाए हैं जब जब, क्योंकि यहाँ पर एक्स्ट्रा बाउंस कहीं ना कहीं बल्लेबाजों को बहुत तंग किया, आपने ध्यान दिया होगा. नक्कीच. आणि या गोष्टीचा उल्लेख आपण पाहिला गेला तर महाराष्ट्र झोन 3 संघाच्या आपण पाहतो संगनायकाने देखील उल्लेख केला की फायरी विकेट आहे. विकेटवरती आपण पाहिलं गेलं तर हलकंसं ग्रास आहे आणि त्यामुळे फलंदाजांच्या अडचणी आपण पाहिलं तर आतापर्यंत आरपी ट्रॉफी Buy Mangalsutra at up to 35% off on your first order. Download Meesho now. आवाज तर आलाय आणि हलकंसं ग्रास आहे आणि त्यामुळे फलंदाजांच्या अडचणी आपण पाहिलं तर आतापर्यंत आरपी ट्रॉफीमध्ये फलंदाजांची कसरत पाहायला मिळाली आहे. कट करण्याचा प्रयत्न याही वेळेस होता परंतु मैदानामध्ये आवाज तर आलाय आणि मैदानामध्ये बघायचं आहे मिर्झा मात्र आता डगावच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतील. अंकित कल्की को एक और कामयाबी मिलती हुई, फिर से भारी पड़ते हुए नजर आए हैं बल्लेबाजों के ऊपर. और विकेट की संख्या की बात करें 24 पे 7 विकेटें गिर चुकी हैं. महाराष्ट्र जोन 3 इस वक्त मुश्किल में नजर आती हुई, संकट के बादल मंडराते नजर आई है. कैसी इस काली घटाओं को छाट पाएंगे सुमित? महाराष्ट्र जोन 3 के बैटिंग कोच के ऊपर क्या इनके पास पाएंगे, बेहतर स्थिति में ले जा पाएंगे? नाही मी म्हणेल भारतीय संघामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळा अशा भूमिकेमध्ये मोहम्मद शमीने बॅटिंग चांगली केली आहे. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर बुमराने चांगली बॅटिंग केली आहे. कित्येक वर्ष झहीरने बॅटिंग केली, चांगली बॅटिंग करू शकतात. मला टेम्परमेंट दाखवायचं आहे फायटिंग टोटल कडे धावफलक हालतं ठेवायचं. तुम्हाला मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेली एका धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्ड थोडंसं आकार बदलतोय. महाराष्ट्रवरती 25 धावा नोंदवतोय. 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात. अश्विन शहारे आणि दुसऱ्या बाजूने विजय यादव, दोन्ही फलंदाजांना मात्र 1-2 मोठे फटके प्रत्येकी षटकामध्ये किती होते यावेळेस उडवलाय आणि ज्या गोष्टीची मागणी होती कॅच सोडलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विंद असं मॅचेस असं म्हटलं जातं परंतु कॅच ड्रॉप केलाय. परंतु संघ अडचणीमध्ये अजूनही महाराष्ट्र